खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, की रात्री 7 नंतर खाल्लं तर खरंच वजन वाढतं का? हे बघा, रात्री 7 नंतर काहीही खाऊ नका, नाहीतर वजन वाढेल. हा असा सल्ला तुम्ही अनेकदा ऐकला असेल, परंतु विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे अर्धसत्य आहे. कारण आपल्या शरीरामध्ये असं कुठलंही मशीन नाही आहे की जे 7 नंतर खाल्लेल्या अन्नाचं डायरेक्ट चरबीमध्ये रूपांतर करणार आहे. म्हणजे वजन वाढणं हे तुम्ही दिवसभरामध्ये किती कॅलरीज खाता आणि किती खर्च करता यावर अवलंबून असतं. मग रात्री लवकर खाण्याचा आग्रह का धरला जातो बरं? त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या शरीराची जी पचनशक्ती आहे आणि सूर्यास्त आहे याचा संबंध असतो. रात्री उशिरा खाल्ल्यामुळे काय होतं तर पचन नीट होत नाही आणि आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर मात्र परिणाम होतो. त्यामुळं इन्सुलिनची जी पातळी आहे तर ती बिघडते. थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या फॅक्टरीत समजा फॅक्टरी बंद होण्याची वेळ रात्री 9ची आहे आणि जर तुम्ही बरोबर त्याला 8:55 कच्चा माल पाठवला तर काय होणार आहे? कामगारांची धांदल उडणार आहे. म्हणजे रात्री उशिरा जर आपण जेवलो तर सहसा आपण जास्त कॅलरी असणारे पदार्थ खातो किंवा स्नॅक्स खातो, त्यानंतर लगेच आपण झोपतो. त्यामुळं कॅलरीज खर्च व्हायला तेवढा वाव मिळत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचंच असेल तर तुम्ही 7 वाजता तर नक्की खाण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही जर 9 वाजता जरी खाल्लं तरी आपण काय खातो, किती खातो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तरी पण मी तुम्हाला आग्रहाने सांगेल की झोपण्यापूर्वी किमान 3 तास तरी आधी जेवणं आपल्या पचनासाठी, आपल्या मेटाबॉलिझमसाठी कधीही उत्तमच असतं. धन्यवाद.